भक्ती चळवळ. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार आणि अणवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर अणवार हे विष्णुभक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहे असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवांचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातही रामानुजचा शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्द फटकारले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीचे आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने शंकरदेव यांनी अशामध्ये कृष्णभक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध विष्णू संत होऊन गेले. ते निःसंशय कृष्णभक्त होते. यांनी समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेत आद्य कवी मानतात. सर्व मीराबाईंनी कृष्णभक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडाच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्या कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. राजधानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्तिरचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे महाकाव्य लिहिले. कृष्णभक्ती हा त्यांचा पाचव्याचा विषय आहे. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत. संत तुलसीदासचा रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जाती भेदाला विरोध केला. श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. त्यांचा अर्थ श्रम हाच कैलास होय असा आहे. आपल्याला चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. सभागृहामध्ये होणारा धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या कार्याचा
समाजावर मोठा परिणाम झाला. महात्मा बसवेश्वरांचा अनुयायी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. त्यापैकी मनमथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने रचली.